नमस्कार. मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे 2 महिन्याचे हप्ते एक सोबत वितरित करण्यात आले. एक सोबत म्हणजे 12 तारखेपासून मार्च महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली होती आणि 15 तारखेपासून एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. आता यामध्ये बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांना फक्त मार्च महिन्याचाच हप्ता मिळालेला आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही. तर बघा, ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा मिळणार आहे. त्यासाठी अजून 20 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहिजे आहे किंवा 20 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म हा हप्ता जमा केला जाईल जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला असेल. म्हणजेच काय, तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहेत. आता बऱ्याचशा महिलांना अशी भीती आहे की आम्ही या योजनेमध्ये पात्र आहेत की नाही, आमचं नाव तर कमी नाही केलं आहे. कारण 66 लाख अशा महिला आहेत ज्यांचं नाव या योजनेतून कमी करण्यात आलेलं आहे. तर बघा, अशा कोणत्या महिला असणार आहे किंवा तुम्हालासुद्धा या योजनेतून कमी करण्यात आलेले का, हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ज्या महिलांना फेब्रुवारीपर्यंतचेच हप्ते मिळालेले आहेत आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे, तर बघा अजून एकतर 2-3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता. कारण बऱ्याच वेळेला टेक्निकल काही कारणं असतात ज्यामुळे सुद्धा अकाउंटमध्ये पैसे लवकर क्रेडिट केले जात नाही आणि म्हणजे शासनाकडनं पाठवले जातात परंतु तुम्हाला अकाउंटवरती ते दिसत नाही. जे काही बँक एंडला हे कारणं असतात तर तुम्ही अजून 2-3 दिवस वाट पहा. परंतु जर वितरण थांबलं आणि तरीही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही क्रेडिट झाले तर मग थोडासा चिंता करण्याचा विषय आहे. कारण या योजनेमधून जवळपास 66 लाख महिला आहेत ज्यांना कमी करण्यात आलेलं आहे आणि या योजनेतून ज्या ह्या कमी केलेल्या महिला आहे यांना पुन्हा कधीही या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. कारण त्याचं असं आहे की या योजनेमध्ये पात्र असण्यासाठी जे काही अटी शर्ती होत्या त्या या महिला पूर्ण करत नाही, म्हणून या योजनेमधून या महिलांची नावं कमी करण्यात आलेले आहे. आता हे कसं ठरवण्यात आलं, तर बघा सुरुवातीला आपण बघितलं असेल की बऱ्याचशा निकष अटी शर्ती इथे होत्या की कोणाकडे गाडी नसेल पाहिजे, जे काही हस्बंड आहे तुमचे त्यांनी ITR नाही भरलं पाहिजे, बरेचसे असे निकष होत्या. परंतु काय झालं की सर्व महिलांनी फॉर्म भरले आणि काही तर माणसांनीसुद्धा फॉर्म भरले आणि त्यांनासुद्धा काही हप्ते मिळाले होते. परंतु नंतर भरपूर नावं यामधून कमी करण्यात आले आणि बऱ्याचशा महिलांची तर KYC पण किंवा KYC पण करण्याची गरज नाही पडली आणि यांचे नावं इथून कमी करण्यात आलेले होते. आणि त्यानंतर मग आता एक KYCचा कन्सेप्ट आणलेला आहे जो दरवर्षी असणार आहे. म्हणजे ज्या महिला आता सध्या या योजनेमधून लाभ घेत आहेत, असं होऊ शकतं की पुढच्या वर्षी KYC केल्यानंतर त्यांचंसुद्धा नाव या योजनेतून कमी होईल. त्याचं कारण काय, एक गोष्ट समजून घ्या. आता समजा तुम्ही मागच्या वर्षी ITR भरलेलं नाही, म्हणजे तुमचे जे काही मिस्टर आहेत त्यांनी ITR भरलेलं नाही आहे, ते तोपर्यंत त्यांची इन्कम कमी होती. परंतु पुढच्या वर्षी असं होऊ शकतं की त्यांची इन्कम अजून वाढली आता आणि आता त्यांना ITR भरण्याची गरज पडते. आता त्यांनी ITR भरले आणि तुम्ही KYC केली तर मग तुम्ही पुन्हा लाडकी बहीण योजनेची जे काही अटी शर्ती आहे त्यामध्ये तुम्ही बसत नाही, तर मग तुमचंसुद्धा नाव कमी करण्यात येईल. आणि त्यासाठी ही KYC करणं गरजेची प्रत्येक वर्षासाठी. आतासुद्धा जून किंवा जुलैमध्ये पुन्हा KYCचं ऑप्शन ओपन होतील, परंतु फक्त त्याच महिलांसाठी ज्या महिला आता सध्या या योजनेमध्ये पात्र आहे त्याच महिला फक्त KYC करू शकतात. आणि त्या महिलांचीच KYC चुकली असेल तरच त्यांना KYC करण्याचं ऑप्शन अवेलेबल होतं. तुम्ही पाहिलं असणार आहे, ज्या महिलांचं नाव या योजनेतून कमी करण्यात आलेलं होतं त्यांना KYC करण्यातसुद्धा ऑप्शन येत नव्हतं. जर आपण KYC करायला गेलो तर तिथं दाखवण्यात येत होतं की हा आधार क्रमांक यादीमध्ये नाही. म्हणजेच काय, तर त्या महिला या योजनेमधून ऑलरेडीच कमी करण्यात आलेल्या होत्या. आता जर तुम्ही या योजनेतून अपात्र झाले असाल तर तुमचं काय कारण आहे अपात्र होण्याचं हे अजून आपण पोर्टलवरती पाहू शकत नाही आहे. ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची त्यावरती अजून सध्या हे काही ऑप्शन नाही आहे की तुमचं नाव या योजनेतून का कमी करण्यात आलं, त्याचं काय कारण आहे. जर आपल्याला कारण समजलं तर आपण ते सॉल्वसुद्धा करू शकतो. काहीतरी आपल्याला ऑप्शन असायला पाहिजे तिथं की आमचं नाव जर कमी करण्यात आलेलं तर त्याचं कारण काय हे आपल्याला दिसायला पाहिजे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. कारण बऱ्याचशा अशा महिला आहे ज्या हे बोलतात की आमच्याकडे तर गाडी नाही आहे, आम्ही तर ITR पण भरत नाही, आमची तर एवढी इन्कम पण नाही आहे, पण तरीसुद्धा आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही. तर असं होतं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी असं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे की ज्यांच्याकडं सर्व काही आहे आणि ते सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे. तर शासन सध्या या गोष्टीवर फोकस करतं आहे की ज्यांना या योजनेचा लाभ घेण्याची काही गरज नाही आहे अशा महिलांना कमी करण्यासाठी KYC करण्यासाठी आपल्याला सांगण्यात आलेलं होतं. तर बघा, हे कारणं असू शकतात. अजूनही तुमच्याकडे 20 तारखेपर्यंत वेळ आहे. 20 तारखेपर्यंत जरी तुम्हाला हप्ते नाही मिळाले तर मग होऊ शकतं की तुमचं नाव या योजनेतून कमी करण्यात आलेलं आहे. तुम्हाला यानंतर कधीही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तर बघा, दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.